नमस्कार. आजकालची लहान मुले बाहेरचं चमचमीत खाण्याचा हट्ट धरतात. त्यात त्यांची प्रथम पसंती असते ती म्हणजे फ्रेंच फ्राईज. आपल्याला माहीत नसतं की बाहेर हॉटेल्समध्ये कोणतं तेल आणि मसाले वापरतात आणि त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण बनवत आहोत रोजच्या वापरातील तेलात तळलेले क्रंची आणि टेस्टी पोटॅटो फ्राईज. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम आपण 4 लांब व मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता आपण त्यांची साल काढून घेऊ. आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटे कापून घेऊ. आपण कापलेला बटाटा 1 ते 2 मिनिटांसाठी पाण्यात टाकू. मी इथे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले आहे. त्यात आपण 1 चमचा मीठ टाकू व पाणी गरम झाल्यावर त्यात बटाट्याच्या खापा टाकू व 3 मिनिटांसाठी वाफवून घेऊ. आता 3 मिनिटे झाली आहेत. आपण बटाट्याच्या खापा काढून थंड पाण्यात टाकू. आता या बटाट्याच्या खापा आपण एका भांड्यात काढून घेऊ. त्यात आपण 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकू. चिमूटभर मीठ व चिमूटभर काळी मिरी पावडर टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवले आहे. आता आपले तेल चांगले गरम झाले आहे. आता त्यात आपण बटाट्याचे काप टाकून 5 ते 6 मिनिटे बारीक गॅस करून तळून घेऊ, जेणेकरून ते चांगले क्रंची होतील. आता आपल्या बटाट्यांना चांगला गोल्डन रंग आला आहे. आता आपण ते बाहेर काढून घेऊ. आता आपले सर्व फ्राईज तळून झाले आहेत. आपण त्यांच्यावर थोडासा चाट मसाला टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे तयार आहेत आपले पोटॅटो फ्राईज. तर आपणास आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.